मुंबईमधलं सगळ्यात जुनं आणि तिसरं संग्रहालय म्हणजे मुंबईतलं भाऊ दाजी लाड संग्रहालय। डागडुजीनंतर भाऊ दाजी लाड संग्रहालय पुन्हा एकदा मुंबईकरांसाठी सुरू करण्यात आले। फक्त 18 महिन्यात या संग्रहालयाचं काम पूर्ण करण्यात आले। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। जवळपास 3 कोटी खर्च झाला आहे या संपूर्ण संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी। या संग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे देशातलं हे तिसरं जुनं संग्रहालय आहे जे मुंबईत स्थित आहे। आणि या संग्रहालयाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की जुनी मुंबई कशी होती, मुंबई कशी स्थापित झाली, म्हणजे जे 7 बेट एकत्र येऊन मुंबईची स्थापना झाली त्या सगळ्याचा इतिहास या संग्रहालयामध्ये दिला गेला आहे। त्यासोबतच आपण पाहिलं तर मग काही अशी ठराविक किंवा मोजकी आर्ट्स आहेत जे इथे ठेवले गेले आहेत, जे एका संग्रहालयामध्ये ठेवले जातात। मात्र जुन्या प्राचीन कालाचं जे आर्ट आहे ते इथे ठेवण्यात आलं आहे आणि नागरिकांसाठी 18 महिन्यांनंतर हे संग्रहालय खुलं करण्यात आलं आहे। जर आपण हे पाहिलं तर हे संग्रहालय राणीच्या बागे शेजारीच आहे, म्हणजे जे नागरिक इथे येतात राणीच्या बागेमध्ये सफर करण्यासाठी ते निश्चितच इथे येऊन भाऊ दाजी लाड संग्रहालयाला भेट देणार। आणि हे जे नवीन नूतनीकरण झालं आहे ते नूतनीकरण कशा पद्धतीने झालं आहे ते देखील आपण जाणून घेऊया। वरचं जर आपण छत पाहिलं तर मग पावसाळा असतो किंवा अति पाऊस पडला तर मग वरचं छत गळायला सुरुवात झाली होती, तर मग त्याचं नूतनीकरणाचं काम झालेलं आहे। छत पूर्णपणे नव्याने करण्यात आलं आहे। दुसरीकडे हे जे पेंटिंग आहे ते पेंटिंग देखील नव्याने संपूर्ण या संग्रहालयाला करण्यात आलं आहे। ज्या बाजूच्या खिडक्या आहेत संपूर्ण संग्रहालयाला त्या देखील खिडक्या नवीन बसवण्यात आल्या, त्यामुळे संपूर्ण नवीन रूप या भाऊ दाजी संग्रहालयाला देण्यात आलं आहे। जरी हे जे रूप आहे ते नवीन दिलं असलं तरी याची जी जुनी संस्कृती आहे, जी जुनी जडणघडणी आहे या संपूर्ण संग्रहालयाची ती हलवण्यात आलेली नाही। जो जुना त्याचा एक अवतार होता तो अवतार तसाच ठेवण्यात आला आहे। मात्र एका नवीन स्वरूपामध्ये हे संग्रहालय प्रेक्षकांच्या भेटीसाठी, नागरिकांच्या, मुंबईकरांच्या, देशवासियांसाठी पुन्हा एकदा 18 महिन्यांच्या कालावधीनंतर सुरू करण्यात